आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता बाबा सगळं दिवसामध्ये तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. सर्व पापाच्या बंधनाची क्षमा प्रार्थना तुमच्या येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. 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 प्रत्येक माणूस असतो आणि तो माणूस या पृथ्वीमध्ये असताना पहिला डिसिजन घेतो, मला उद्या काय करायचं. मग ते 16 ते 26 वचन घ्या. आपण उद्याचा अर्थ आज घ्यायचा आहे आणि मग ते 6 ते 34 वचन घ्या. माणसाने सगळं जग मिळवलं काय सांगते, माणसाने सर्व जग मिळवलं आणि आपला जीव गमावला, त्याला कोणता लाभ आहे. आपल्या जीवाबद्दल आपण कोणता मोबदला देणार आहे का मोबाईल देणार आहे माहिती. माणूस जो आहे जगात सगळं मिळवते, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे. परंतु कोण असं ते सांगत की मी देवाच्या राज्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, मला स्वतः स्वर्गासाठी काहीतरी केलं पाहिजे. जगाच्या सगळ्या गोष्टीमध्ये माणसाला माझं 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 माझंच पाहिजे. मी तुमच्यासारखा होता ना, मला तर तशी इच्छा होती. आपला स्वभाव आहे, कधी पण सांगतो, जे येशूसाठी आहे ना त्याच्यात समाधान आहे. आता मी कुठे राहतो, कसा राहतो, काय राहतो हे मला ना माझ्या परमेश्वराला माहिती. देवाने मला सगळं दिले की त्याचं आहे, आपलं नाही. तेव्हा मी तोच विचार करायला लागलो की मी ज्यासाठी गेलो आणि मला जे पाहिजे तेच नाही मिळालं, मग आता कोणासाठी करू. त्यासाठी मी एवढी कष्ट केलेली होते, नाकातून रडतो, तोंडातून रडतो, चक्कर येऊन पडायची लोक, पण मला नाही देवानं पाहिजे, मला सांभाळेल. मध्ये 126 वचन. मला सूर्याची काही मुश्किलता आली. आणि मी विचारच माझे असे होते की माझं घरासाठी दुसऱ्यासाठीच करतो. आणि या पद्धतीने मी अनुभव घेतले. आज मी या प्रभूच्या जवळ आल्यानंतर आता माझ्या डोक्यामध्ये मी एकच काय विचार केलाय की पहिला माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, आता ह्या जगात हरेक व्यक्ती अशा सर्व गरजवंतांच्या गरजेसाठी आध्यात्मिक बाबतीत, शारीरिक बाबतीत, दोन्ही परिस्थितीत दुःखी आहे, आजारी आहे, निराशक आहे, समस्यात आहे, संकटात आहे, मानसिक तणावामध्ये, अस्वस्थपणामध्ये, अशा सर्वांसाठी हे आपलं बलिदान द्यायचं. तर प्रभू येशूने मध्ये 5 वेळा आपले शरीर जिवंत देवाला आहे. जसं यज्ञ केले तसं आपल्या शरीराने परमेश्वराचे गौरव. तर तिकडेच पहिल्या पत्रामध्ये मला माहिती की 6 ते 19-20 वचनामध्ये प्रभूने आपल्यासाठी योजना बनवलेली आहे की दुसऱ्यांसाठी तुझं जीवन असतं, तेव्हा आपल्याला त्याची फायदे होतात. तुम्ही जर चांगलं करायचं असेल ना, तुम्हाला सपोर्ट नाही मिळणार. तुमची कष्ट आणि तुमची मेहनत आहे ना, ती पहिले त्याच्या हातात. आणि नंतर तुला काय करायचंय ना त्याला सांग, मग तो तुझं कामासाठी तो हात दे. तुम्हाला माहिती आहे माझ्या विचाराचा पैशाचा कधी विचार आजपर्यंत विचारत हे मोजून देतील तेव्हा मी सेवा करतो. कधी कोणी चुकून दिली, मला जर दिली तरी मी पण ते त्या कामाला मी माझ्यासाठी ठेवत नाही. आणि खरोखर कधी कधी मी असा पण अनुभव घेतो, मला देवाचं काही काम करायचं त्याच्यामध्ये माझ्याकडे काही पैसे नसले तो पूर्ण कुठली हे तुम्हाला घ्या नाही तो. मी एक अनुभव घेतलेला एवढा पण मी काय विचार करायचं माहिती की तो मला देऊ नका,
त्याला गरज आहे की या सेवेला ही कामाची गरज आहे याच्यासाठी आपण आवाज तो करतो, पण त्याचा विश्वास आहे तिचं भरतरला पण आपल्याला काय धन जमा नाही, पैसा जमा नाही, कर्म जमा नाही. आपल्या सत्यतामधून जो तुम्हाला जो अनुभव येईल ना तो बाकी कशाने. जेव्हा आपण गरीब आणि गरजवंत लोकांसाठी करतो ना तुम्ही भविष्यात कधी कमजोर पडणार, कधीच कमी पडणार नाही, कारण ते परमेश्वराने दिलेलं तसंही धन असतं. उद्याची चिंता, ज्या दिवसाचे दुःख, बस देव बोलला आज दुःख आहे का आज उद्याला नाही. मग आज माझ्याकडे काही नाही, मी तो ना विचार करतो माझ्या घरात काहीतरी आहे कारण ईश्वरी मला दिलं. बरोबर, या जगाचे काही मोह असतात, त्या मोहाला बघा बळीने पडायचं. चांगलं कसं करायचं, चांगलं कसं बनायचं, चांगलं कसं घडायचं, चांगल्यामध्ये प्रवास कसा. जो मनुष्य, मी खरं सांगतो ना, जो मनुष्य त्या धार्मिक माणसाची सेवा करतो किंवा धार्मिक माणसाची काळजी घेतो त्याला कधी कमी नाही पडत. एक मी अनुभव केला, आपल्या प्रत्येकामध्ये अनुभव घेणं. मी विचार करतो मनात जास्त नफरत किंवा निंदा द्वेष करून आपले किती फायदे होतात असते. मला हे बघा, एखाद्या व्यक्तीचं चांगलं जरपर्यंत मी करत नाही ना तोपर्यंत कधी मला झोप नाही की तेव्हा मी खूप चांगलं करतो, देवाला दोष नाही देत कधी. मी खूप चांगलं म्हणजे खूप चांगलं करतो, चांगल्याला यश उत्पन्न, चांगल्यामध्ये खूप शिकायला नाही. आणि जसं तुम्ही शिकते ना तसं तुम्ही भविष्यामध्ये कोणतरी मजबूत बनते. हे बघा, तुम्हाला कोणते चांगला रस्ता दाखवत असेल तर दुसरा सांगेल नाही ह्यो रस्ता बरोबर नाही, तुला ह्यो रस्ता बरोबर पडेल. तो त्या चुकीच्या रस्त्यामध्ये तुला निवड टाकेल आणि तुझं भविष्यात मोठ्या प्रमाणात दुःखाचा भाग दिसणार. चांगले विचार, चांगलं शिक्षण, चांगले नियम बनायला गरजे. स्वतःमध्ये 41 अध्याय वाच. परमेश्वर तुमचा अनुभव सुद्धा बदलेल. कारण धार्मिक व्यक्तीला परमेश्वर सपोर्ट करतो. हे बघा, नीतिसूत्र 16 अध्याय 1 ते 2 वचनामध्ये लिहिलेले. आणि आपल्या मनाच्या खूप इच्छा आहे, पण देवाला जर पण त्यांची इच्छा पुऱ्या नाही करायची असेल तर पण तुला थांबायला लागेल. आणि देवाला जर इच्छा पुऱ्या करायची तर आजच्या आजच तुला. हा, मी माझा अनुभव घेतले. मी काय शिकलोय माहिती ना तुम्हाला, की प्रभू मला तुमची इच्छा पूर्ण करायची. मी एकच शिकलोय, म्हणून आपण प्रार्थना शिकलेल्या माहिती ना. हे प्रभू येशू तुम्ही आमच्यावर खूप प्रेम करा. हे प्रभू येशू आम्ही तुमच्यावर, हे प्रभू येशू आमच्या पाप्यावर, हे प्रभू येशू तुमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला. तसंच करतो, त्यांना सांगायचं, आम्हाला नाही सांगायचं. आता तुमच्या काही समस्या आहे, काही दुःख आहे, संकट आहे का आपत्ती आहे, तुम्ही मला सांगते. पण देवाला मी सांगते, देवा हे बघा तुमच्यामुळे मला विचारतात ना, मग मी आता काय करेन तुम्हाला सांगतो. ते माझ्याकडे घडी घडी सांगायला त्यांच्या अशा प्रश्नाचे उत्तर आहे, त्यांना तुम्ही. मग तो सांगेल थांब, थोडे दिवस थांब. त्यानंतर टप्प्याटप्प्यामध्ये ते प्रश्नाचं उत्तर दाखवलं जाते. धन नाही पैसे. काही लोक आतापर्यंत सांगतात ना स्वर्ग कुठे आहे, देव कुठे आहे. ज्या माणसाचा शेवटचा अंत येतो तेव्हा त्याला देवाची आठवण येते की आता माझ्या भविष्यातल्या कोणत्या गोष्टी माझ्या जोडीला.
अरे चांगली कर्म करायला ना त्याला थोडीशी वेळ द्यायला तेव्हा ती मला माहितीये मी चांगलं करतो ना मला चांगलंच मिळेल वाईट नाही. परमेश्वर आत्म्याची ओळख त्या माणसाला आपल्याला प्रार्थना केली परमेश्वरच्या आशीर्वादाने मला सगळं घाबरू नका काय नाही होणार काय नाही सुद्धा घेत मध्ये घेतलं पट्टी मांडली परमेश्वर आपण प्रार्थनेच आहे तर कमजोर नाही माझं एक शिक्षण आहे देव जर बरोबर असेल तो आपल्या जीवनातले सगळे प्रश्न सोडून दे. मी लोकांना सांगतो भांडण नफरत झाली काय झालं वाढलं या तुम्ही माझ्याकडे त्याच्यातून काय पर्याय काढता येते ते काढता येईल पण अशी कोणते चुकीचे निर्णय घेऊ नका की त्याच्यामुळे शरीराचा फायदा होईल. निर्णयाला डिसिजन घ्यावं लागतं कारण बायबल तसं आहे. एफिसिकल्स मध्ये 4:26 सूचना रागावा पाप नाही करायचं. रागात जगपर्यंत तुमचं कंट्रोल होत नाही तर पाप नाही तर तुमच्या भविष्यात प्रगती नाही. परमेश्वराचे नियम आहे त्याला थोडेसे नियमाने प्रवास करायला काय लाईफ मध्ये आपला आहे एकच विश्वासाची प्रार्थना आणि यांच्या जीवनाच्या मतदाराला ताबडतोब फोन केला नाही. मी एकच हिंमत देईल घाबरू नका सांगितलं ना घाबरायचंच नाही. शब्द देव आहे तो देवच होतोय तर तुझ्या भविष्यात फायदा काय शिकायचं माहितीये चांगलं जेवढं करता येते ना ते सगळे जमा होते बाकी काही जमा होत नाही. ते 12:36 तुम्ही कमीत कमी एका तासात तुमचे केवढे शब्द वापरलेले आहेत त्याचा तुम्ही विचार केला पैसे किती खर्च केला तो विचार करतो पैसे कुठे येणार आहे त्याचा विचार करतो जेवायला काय बनायचं त्याचा विचार करतो जेवल्यावर पोट भरलं तेवढा विचार करतो ज्या विचारासाठी जो मनुष्य कार्य करतो त्याच्या भविष्यात परमेश्वर मोठ्या प्रमाणात काय शिका आणि काय शिक्षण घ्या. तो बघा पहिल्या बेंचवर पोरगा बसलाय त्याला माहिती नाही पण हात वरती बस आता माहिती. हा जो मुलगा आहे शाक्षी समितीला आणलाय आता इव्हन 14-26 आठवडे हा मुलगा बघून घ्या त्यांची आई आणि बाबा ते मला भेटले इकडेच आणि सांगतात आम्हाला एका बाळाची देणगी पाहिजे. आम्ही मद्रासला जाणार त्याला फॅक्टरी आहे का तिकडे मद्रासला जाणार तुमची जेव्हा विश्वास नाही जाणार तर त्या भिंतीवर बघ तुमच्या घरामध्ये तुझ्या घरात प्रार्थना चालते देव तुझ्या घरी आलाय तुम्हाला माहित नाही गेले तेवढं आणि एक आठवड्यात चेक केलं 40 महिने भरलेले बाळाचं देव हाच तो माणसाचा प्रश्न विश्वास माणसावर आहे देवावर नाही म्हणून तो असा म्हणजे एक जण साक्ष द्यायला पाहिजे आज माणूस खूप विसरते मग मुलं मस्ती करतात मुलं ऐकत नाही कारण हेच
ती देवाची फुलं आहेत ना, ते फुलांसारखंच त्याला माणसाला परमेश्वराने दिलेल्या ज्ञानाचा वापर आध्यात्मिक गोष्टीमध्येच वापरायचा, तेव्हा ते धन तुमचं खरं टिकावं. दगडाच्या देवाला माणूस ओळखू शकतो, मोठ्या संदेशाला ओळखू शकतो. तर आम्ही जे परमेश्वराच्या जीवनात चांगलं करतो त्या परमेश्वराला ओळखू शकतो. आपल्यामध्येच कुठे शोधायची गरज नाही, शोधणं आम्हालाच पडतं. तुम्ही माझा शोध येते तिथे का करता, तो बोलतो तुमच्यात काय तेव्हा 10-17 ठेवा, उत्पत्ती 2:7. मध्ये 4 आणि 7 मध्ये माझ्यापासून वेगळ्या असल्यास तुम्हाला काहीच करता येत नाही. येशू पासून तुम्ही वेगळे जर असले तर तुमच्यामध्ये काहीच करता येत नाही. पहिलं प्रथम आहे परमेश्वराने आपल्यासाठी कोणत्या योजना देवान बनला त्याच्याच तुम्ही माझ्यात राहा मी तुमच्यात राहीन. बघा जसे फाटा वेदामध्ये राहायला वाचून आपल्या आपण फळ देतात, म्हणजे येशू बरोबर आपलं नातं कनेक्शन नसेल आईने करू शकतो. माणसाबरोबर कनेक्शन असल्या माणसाचं कनेक्शन जोडतं, देवाशी कनेक्शन असल्यानंतर देवाचंच कनेक्शन आहे. तुमचं नातं त्या देवाबरोबर भक्तीदायक, प्रार्थनादायक, परिश्रम करा, विश्वासात राहा, टिकून राहा, निर्णय घ्या, निर्णयामध्ये राहा, तेव्हा तुम्ही स्ट्रॉंग बनता. काय आपल्या जोडीला आणि आपण काय करणार भविष्यात आपण फक्त ना चमत्कारासाठी प्रार्थना करतो, तिला प्रार्थना नाही. चमत्कार रोज सकाळी लोकांच्या जीवनात होते. जरा रोज सकाळ बघायला मिळाले ना, झोपेतून उठल्यानंतर तो पहिला चमत्कार आहे. अर्धमरण कुठे झोपले असं. आणि हेच परिणाम माणसाला कठीण परिस्थितीत झाले. विचार करा, चमत्कारावर लक्ष देत तुझं नातं आणि देवाचं नातं एक झालं. म्हणून प्रभू मध्ये तुम्ही राहा, प्रभू तुमच्या. मी कसं एक प्रभू मध्ये नातं करतो, प्रभू माझ्यामध्ये, मी प्रभू, त्यापासून सेवा करू शकतो. हे जे शिक्षण आहे या शिक्षणाकडे आपल्याला लक्ष द्यायचं. मी हे शिक्षण घेतलं नाही तर मी तिकडे लक्ष केंद्रित करू शकतो. पहिलं काय पाहिजे मला? वचन, शिक्षण, ज्ञान, दान आणि वरदान. या 3 गोष्टीकडे मला लक्ष पुरवायचं. आणि जर मी त्यामध्ये लक्ष पुरवत नाही तर मला त्या देवाच्या कृपेचा वर्षाव प्राप्त होणार. पण पहिल्यांदा काय शिक्षण घ्यायचं आहे की मी प्रभू ईश्वर विश्वास ठेवतो, त्याच्या आज्ञा पाळतो, त्याची नियम पाळतो. आपला काम करतो तोच देवाला अर्पण आहे. देवाला हे दिलं ते दिलं, देव त्यात खुश नाही, घरात पैशात खुश नाही. त्यानेच तर दिलं म्हणजे त्यानेच तर तुला दिले. तुझ्या हाताची ताकद वाढवण्यासाठी गरिबाची ताकद वाढवायची. नंदे आहे, मुले आहे, आंधळे आहे, पांढरे आहे, खाटेला खेळले, याच्या गरजा जेव्हा मी उभ्या करतो ती ताकद आम्हाला त्यांना दिली. ती ताकद आम्हाला त्यांना दिली. आपल्या उत्पन्नाच्या फळात मग ते 25-21 पासून बचत दिले. भुकेला आहे, प्यासा आहे, एका कनिष्ठ होता त्या बंधूला केलं गेलं. ते कनिष्ठ म्हणजे काय? ज्याचं कोणच नाही त्यांना मदत कर. गरजवंत आहे, दुःखी आहे, निराशात आहे, समस्यात आहे, टेन्शन मध्ये आहे, मानसिक तणावामध्ये, आर्थिक परिस्थिती. अशामध्ये देवाची कृपा आपल्या प्रत्येकाला एक शिक्षणाची जाणीव करून द्यायची. आणि जर आम्ही ते शिक्षण घेतलं नाही तर आमच्यामध्ये देवाचा आशीर्वाद प्राप्त होणार नाही.
जो परमेश्वर जो आपल्यामध्ये आहे, आपल्या लोकांमध्ये, आपल्यामध्ये उपस्थित आहे, मध्ये 18-20 प्रमाणे तोच परमेश्वर युगाच्या अंतापर्यंत आज्ञा आणि नियम पाळणारा, मध्ये 18-21 वचन मध्ये तो हमेशा आपल्यामध्ये वसती करतो. आपलं जीवन नक्की कुठे आहे? आपल्या जीवनामध्ये नक्की काय आहे? जो परमेश्वराच्या आज्ञात आहे, परमेश्वराच्या नियमात आहे, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आहे, परमेश्वराच्या मार्गाने चालत आहे, तर परमेश्वर तुम्हाला हात व्यक्तीला मदतीचा हात देतो. देवाचं शब्द आहे ते पूर्ण विश्वासही ठेवा आणि त्याच्या इच्छेनुसार आपल्याला चालण्याचा प्रयत्न करा. तो तुम्हाला मदत देईल, तो तुम्हाला मार्गदर्शन करेल, तो तुम्हाला शांती देईल. आपले जीवन समर्पण करायचं. समजलं ना? आपलं शरीर जिवंत देवाला यज्ञ म्हणून समर्पण करा. रोमदासमध्ये 12 ते वचन 1. बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे मी विनंती करतो की तुम्ही आपले शरीर जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे. असं यज्ञ म्हणून देवाला दिले, माझ्या गरजा भागल्या, बाजूला जाणं बस नाही. परत तुम्हाला प्रार्थनेच यायला अरे पैसा आहे, पैसा काढता आपण प्रार्थना करतो, समजत नाही. यज्ञ देवाला दिल्यानंतर ते वाढत जायचं स्वर्गीय राज्यामध्ये. नव्या जन्माची स्थापना करायची, जुनं नाहीये. देवासाठीच कोणाचे पाठ दुखते, देवासाठीच तेव्हा तुम्हाला त्या देवाच्या कृपेचा अनुभव प्राप्त होईल. आम्ही आमचं जीवन येशूला, तुम्हाला काय वाटलं आपण प्रार्थना कमी झाली का, प्रार्थना कमी करत गेलं? नाही, प्रार्थना कमी होत गेल्याला समजायचं की आपली नुकसानाची पायरी सुरू झाली. पैसा येईल पहिला तुम्हाला, आता पैसा येईल, तो पैसा जमा होईल, ह्याच्यामध्ये जाईल, त्याच्यामध्ये जाईल, ह्यामध्ये जाईल, आणि शेवट देवाच्या राज्यात. आणि तू पेरला ते उगवणार, कारण देवाजवळ सगळं आहे, माणसाजवळ काही नाही. माणूस शून्य शून्य आकारामध्ये आहे. म्हणून आपल्याला दान धर्म, सेवा, कार्य करणं त्याच्याजवळ अवलंबून राहायचं, बाकी काय नाही. उद्या भविष्य काय होईल माहिती नाही, पण आता आहे ते आताच कर्ज घेऊन जाईल. उद्याचा विचार करून एका दिवसात काय होईल माहिती नाही, पण होणार तर चांगलं समजा ते शेवटचे आहे. म्हणून लूक मध्ये 19:40 मध्ये वचन दिले, तुम्ही गप्प राहिले कुठे वळत, तुम्ही गप्प राहू नका, देवाचा काम, देवाची सेवा, देवाचं कार्य, देवाची उपस्थिती. कारण शक्ती जी मिळते बघ ती देवाच्या शब्दाने मिळते, देवाच्या सामर्थ्याने मिळते, देवाच्या अभिषेकाने मिळते, देवाच्या अद्भुत गोष्टी मिळते. पण जर ती शक्तीच नसेल तर आपलं जीवन बनेका असण्यामध्ये बांधलेलं दिसणार. कारण देवाची शक्ती आपल्याला मी सर्व काही करण्यास शक्तिशाली आहे, कारण येशूच्याच द्वारे. तोच माझा शक्तिशाली आहे, तोच माझा अद्भुत आहे, तोच माझं सामर्थ्य आहे, आणि मी त्याच्याद्वारे सर्व काही करू शकतो. तसं आहे, आपण प्रभूच्या नावाने सर्व काही करू शकतो. जे चांगलं करतात, करत राहिलं तेवढे फायदे आपल्याला मिळेल. छोटीशी प्रार्थना परमेश्वर सर्व सर्व